लग्नाबाबत मी भविष्य सांगू शकतो, पण कुणाचं मन बदलू शकत नाही, हे तुला समजलं पाहिजे, गुरुजी म्हणाले. सविताजीने मान हलवली, जणू ती हे स्वीकारत होती. तिच्या मनात विचार आला की आदित्याने आयुष्यात कधीच सान्वीवर खरं प्रेम करावं नाही. दोघे बाहेर आले आणि शांतीने मनाला सतावणारा प्रश्न विचारला. एखाद्याचा जीव धोक्यात टाकणं योग्य नाही आई. मला देखील तिचा राग आहे, पण तिला मरावं असं कधीच वाटलं नव्हतं. तिने मनातील विचार व्यक्त केले. गप्प बस संती, यात आपला काहीही दोष नाही. हे तर त्यांच्या जन्माच्या क्षणीच नियतीने लिहून ठेवलं आहे. स्वतःला आपल्या सौम्याच्या जागी ठेवून बघ. जर तिच्या बाबत असं घडलं असतं तर सहन झालं असतं का? नाही ना. म्हणूनच मी तिला लग्न मंडपातून पळून जाऊ दिलं. मला आपल्या घरच्यांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता आणि माझ्या नातवाच्या भावनांनाही दुखवायचं नव्हतं. म्हणून मी अनाथ मुलगी निवडली. ती या जगातून गेली तरी कुणालाही तिचं दुःख होणार नाही. तेच तिचं भाग्य आहे. सविताजीने आपल्या कठोर कृत्याचं समर्थन केलं, पण शांतीला ते योग्य वाटलं नाही. दोघी घरी परतल्या. संतीने सविताजीशी बोलणं टाळलं आणि थेट आपल्या खोलीत निघून गेली. सविताजीने एक नवा कट रचला. आदित्यला सान्वीचा तिरस्कार करायला भाग पाडायचं. योजनेनुसार तिने कुणाला तरी फोन करून आदित्यच्या घराचा पत्ता दिला. तेव्हा आदित्य जिना उतरून खाली आला तर सान्वी कॉफीचा आनंद घेत बसली होती. त्याला पाहताच तिचं हृदय धडधडू लागलं. कालच्या प्रसंगाची आठवण झाली. तिने मुद्दाम त्याच्याकडे न पाहता डोळे वळवले, पण आदित्य हसत तिच्याकडे चालत आला. तो जवळ बसल्यावर ती लगेच सोफ्यावरून उठली. सान्वी, थांब प्लीज, मला टाळू नकोस. त्याच्या आवाजातली उदासी तिचं मन पिळवटून गेली. ती थांबली आणि त्याच्याकडे पाहू लागली. सॉरी, असं म्हणत त्याने दोन्ही कान धरले. तिच्या चेहऱ्यावर तेजस्वी हास्य उमटलं. माहिती आहे सान्वी, आजकाल तू जवळ आलीस की मला तुला किस करावंसं वाटतं. काल मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही आणि मर्यादा ओलांडली. तुला किस केल्याबद्दल मला खूप वाईट वाटलं. त्याने मनातलं खरं खरं सांगितलं. त्याचा चेहरा पाहून तिने डोळे फिरवले, पण त्याची निरागसता छोट्या मुलासारखी वाटत होती, ज्यातून त्याच्या शब्दांचं सत्य जाणवत होतं. पहिला किस, तिने त्याचं वाक्य दुरुस्त केलं. आदित्यचे डोळे मोठे झाले आणि त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसला. ती त्याला रागवू शकली नाही, कारण तिच्याही मनात त्याच्यासोबत असताना काही अनामिक आणि वेगळ्या भावना निर्माण होत होत्या, पण त्या कबूल करण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं. तिला वाटलं हे फक्त शारीरिक आकर्षण असेल, कारण ते दोघे इतक्या दिवसांपासून एकटेच त्या घरात राहत होते. आदित्य, मी रागावलेली नाही. तुझी परिस्थिती मी समजू शकते. बघ, सिद्धांतानुसार विरुद्ध ध्रुव एकमेकांना आकर्षित करतात, म्हणून ही तुझी चूक नाही, निसर्गाची चूक असेल. ती हसून म्हणाली. पण आदित्यला ते तसं वाटलं नाही. तो अनेक मुलींना भेटला होता आणि काहींच्या सौंदर्यावर तो आकृष्टही झाला होता, पण सान्वीसोबत जे घडलं होतं ते त्याच्यासाठी पूर्णपणे वेगळं होतं. त्याने कधीच अशा भावना अनुभवलेल्या नव्हत्या. त्यांच्या गोळ गप्पा अचानक दरवाजाच्या बेलने खंडित झाल्या. सान्वी उठली आणि मुख्य दरवाजा उघडला. दारात उभ्या व्यक्तीकडे पाहून तिचे डोळे विस्पारले. सान्वी दारात उभा असलेला विष्णूला पाहून थक्क झाली. तरीसुद्धा तिने स्वतःला सावरलं आणि हसत त्याचं घरात स्वागत केलं. या ना विष्णू, कसे आहात? तिने हसत विचारलं. वाईट नाही. त्याचा आवाज थंड होता. त्याच्या वागणुकीचं कारण तिला समजलं होतं, पण त्यावेळेला त्या गोष्टींबद्दल बोलणं तिला शक्य नव्हतं. म्हणून तिने फक्त मान हलवली आणि त्याला घरात घेतलं. कसं काय? आदित्य दारात आला आणि विष्णूला पाहून थोडा गोंधळला. हा विष्णू आहे, माझा कॉलेज सिनियर आणि माझा फार चांगला मित्र. आमच्या म्युझिक क्रूचा हा कॅप्टन आहे. तिने आदित्यला ओळख करून दिली. आदित्यचा चेहरा उजळला. सान्वी नेहमी आदित्यच्या नातेवाईकांची छान वागत असे, पण आदित्यला कधीच तिच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना भेटण्याची संधी मिळाली नव्हती. पहिल्यांदाच त्याला तिच्या जवळच्या व्यक्तीला भेटायची संधी मिळाली होती, त्यामुळे तो फारच प्रेमाने वागत होता. हाय विष्णू, मी आदित्य, सान्वीचा नवरा. या ना, त्याने हसून स्वागत केलं. विष्णू घरात शिरला. त्याला बसायला सांगून आदित्यने गप्पा सुरू केल्या. विष्णू मात्र निर्विकार चेहऱ्याने उत्तर देत होता. तुम्ही एकमेकांना कसे ओळखता? त्याने सान्वीला विचारलं. जसं मी सांगितलं, तो आमच्या म्युझिक क्रूचा कॅप्टन आहे. त्यानेच मला फिमेल लीड सिंगर म्हणून निवडलं होतं. मी दुसऱ्या सेमिस्टरमध्ये असताना त्याने कॉलेज फंक्शनमध्ये माझं गाणं ऐकलं आणि मला त्यांच्यासोबत गाण्याची संधी दिली. मी कायम त्याची आभारी आहे, कारण तो माझ्या आयुष्यात अगदी योग्य वेळी मदतीला आला. त्यांच्यासोबत कॉन्सर्टमध्ये गाऊन मला स्वतंत्रपणे जगायला मिळालं. पूर्ण टीम माझ्या विरोधात असतानाही त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली. हे मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. तिने डोळ्यात पाणी येत उत्तर दिलं.
आदित्यने तिच्या हातावर हात ठेवून तिला सावरलं. विष्णू तिथे निर्विकार चेहऱ्याने बसला होता. मी तुला सगळ्यांपेक्षा जास्त विश्वास ठेवला, पण तू माझा विश्वासघात केलास. त्याच्या मनात आलं, पण चेहऱ्यावर तो शांतच राहिला. बरं तुम्ही बोला, मी तुम्हा दोघांसाठी कॉफी घेऊन येते. सान्वी उठली, पण आदित्यने तिचा हात धरून थांबवला. तुला तुझ्या मित्राशी किती दिवसांनी भेट झाली आहे, तूच त्याच्याशी बोल. मी कॉफी करून आणतो असं म्हणून तो किचनमध्ये गेला आणि त्यांना एकटं सोडलं. तिथे क्षणभर अस्वस्थ शांतता पसरली. सान्वी काही बोलणार होतीच, पण त्याआधी विष्णूने संभाषण सुरू केलं. कसं चाललंय आयुष्य सान्वी? त्याने हळू आवाजात विचारलं. फार छान आहे विष्णू. मी माझ्या सध्याच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. तिने खरं खरं सांगितलं, पण त्याच्या मनाला ते खुपलं. अचानक असं का केलंस? मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला आमच्या क्रूची लीड सिंगर बनवलं आणि तू आम्हाला सोडून गेलीस. तुला वाटत नाही का हे स्वार्थीपणाचं होतं? पुढच्या वर्षी स्पर्धा होती, जी आमच्या सगळ्यांच्या स्वप्नातली होती, पण तू काही न सांगता सोडून गेलीस. तुला वाटत नाही का की हे स्वार्थी आहे? त्याने विचारलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही चुकीचं समजताय विष्णू. आदित्य 2 कप कॉफी घेऊन आला. त्याने 1 कप विष्णूच्या हाती दिला. विष्णूने थोडं संकोचाने घेतलं. माफ करा, हे सगळं मीच घाईत ठरवलं. तिला मित्रांना नीट आमंत्रित करायलाही वेळ मिळाला नाही. आमचं लग्न खूपच अचानक झालं, पण तिने तुमचा क्रू कधी सोडलेला नाही. ती रोज सराव करते आणि स्पर्धेसाठी तयारी करते आहे. या महामारीमुळे ती घरीच राहून ऑनलाईन क्लासेस करते आहे. त्यामुळे काळजी करू नका. ती नक्कीच तुमच्या टीमसोबत गाईल, आदित्यने सांगितलं. विष्णू आश्चर्यचकित झाला. खरंच? पण आज्ञाने मला वेगळंच सांगितलं होतं. तिने सांगितलं की तू क्रू सोडू इच्छितेस. त्याने गोंधळून विचारलं. हो, मीच तिला तसं सांगायला सांगितलं होतं. त्यावेळी माझं भविष्य ठरलेलं नव्हतं, पण नंतर माझ्या नवऱ्याने मला माझं स्वातंत्र्य दिलं. त्याने मला हवं ते करायला सांगितलं. त्यामुळे मी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत क्रू सोडायचा नाही, सान्वीने स्पष्ट सांगितलं. विष्णू हलकेच हसला. धन्यवाद सान्वी. तुझ्याशिवाय आमचा टीम पूर्ण होऊ शकत नाही. आपण सगळे मिळूनच आपलं ध्येय साध्य करायचं आहे. अन्याने असं सांगितल्यावर मी पूर्णपणे खचून गेलो होतो, पण आता खूप हलकं वाटतंय. येत्या महिन्यात आपण गाण्याची तयारी सुरू करू, तो म्हणाला. नक्कीच, सान्वीने असंच उत्तर दिलं. थोडा वेळ बोलून तो निघून गेला. तुझे मित्र खूप छान आहेत सान्वी. मला मात्र कधीच असे मित्र मिळाले नाहीत. कदाचित माझ्या चिडक्या स्वभावामुळे असेल, आदित्य थोडा दुःखी स्वरात म्हणाला. काळजी करू नकोस आदित्य, अजून आपलं आयुष्य पुढे आहे. माझे मित्र म्हणजे तुझेही मित्र. मी तुला सगळ्यांना भेटवून देईन. तुलाही काही खरे मित्र मिळतील. तिच्या शब्दांनी तो आनंदी झाला. पण 1 वर्षानंतर तू कायमची माझ्या आयुष्यातून निघून जाणार आहेस. त्यानंतर पुन्हा एकदा मी एकटेपणात अडकून जाईन, असं त्याच्या मनात आलं, पण त्याने तिला सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला निघाला. महत्त्वाचं काम आहे असं म्हणून गेला. सान्वीने त्याला हात हलवून निरोप दिला, पण मोठ्या घरात ती एकटी पडली. दुपारी त्याचा फोन आला. ऐक ना, जेवायला घरी येणार नाहीस? तिने विचारलं. नाही सान्वी, ऑफिसमध्ये काम आहे. इथेच जेवतो. तू माझी वाट पाहू नकोस. आणखी एक गोष्ट, संध्याकाळी तयार हो. आपल्याला एका कौटुंबिक समारंभाला जायचं आहे. 7 वाजेपर्यंत तयार राहा, असं सांगून त्याने फोन ठेवला. त्याने जेवणाला नकार दिला म्हणून ती निराश झाली. तिने एकटीच जेवलं आणि मग आपल्या संगीताच्या क्लासेसमध्ये लक्ष घातलं. संध्याकाळी त्याच्या सांगण्यानुसार तिने सुंदर लेहंगा घातला. त्यांना मिळालेलं रिसेप्शनचं आमंत्रण तिला आठवलं. तिला वाटलं, सिया देखील या फंक्शनला येईल, आणि त्या विचाराने ती आणखी आनंदी झाली. शेवटच्या वेळी जेव्हा सान्वीने सांगितलं होतं की तिला कौटुंबिक कार्यक्रमांसाठी घालायला काही नाही, तेव्हा आदित्यने तिचं कपाट वेगवेगळ्या प्रसंगासाठीच्या कपड्यांनी भरून टाकलं होतं. त्यामुळे आज तिला पेहराव ठरवायला बराच वेळ गेला. संध्याकाळी 6 वाजता आदित्य घरी पोहोचला. तो तिच्या खोलीकडे गेला आणि दार ठोठावून तिचं नाव घेतलं. हो, दार उघडं आहे, आत या, ती म्हणाली. तो आत गेला आणि तिच्या रूपाकडे पाहून थक्कच झाला. लाल रंगाच्या लेहंग्यात ती अप्रतिम दिसत होती. दारात उभा राहून तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करतच राहिला. सान्वीला मात्र त्याच्या नजरेचं भान नव्हतं. तिने गडद लाल लिपस्टिक लावली, ज्यामुळे ती अजूनच आकर्षक दिसू लागली. आदित्यला त्या सुंदर ओठांवर किस करायची तीव्र इच्छा झाली. त्याने मुठी आवडून स्वतःच्या भावना आवरल्या. मी तयार आहे, पण तू बघ, तुझं किती अस्ताव्यस्त दिसतंय. लवकर जा आणि तयार हो. तूच म्हणालास की 7 वाजेपर्यंत आपण पोहोचायला हवं, ती म्हणाली. पण त्याच्या कानावर तिचं काहीच पडलं नाही. त्याचे डोळे तिच्या स्ट्रॉबेरीसारख्या गोड हृदयाकृती ओठांकडेच खिळले होते, ज्यांचा स्वाद त्याने किसमध्ये घेतला होता.
तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि तो भानावर आला. वेळ निघून जात असल्याचं जाणवताच तो घाईघाईने स्वतःच्या खोलीत गेला. लाईटची सजावट आणि श्रीमंती वातावरणामुळे पाहुण्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सगळ्या तयारीचं कौतुक केलं आणि जोडप्यांना आशीर्वाद दिला. आदित्य आणि सान्वी सभागृहात पोहोचले. दोघेही आत शिरताना आदित्यने सान्वीचा हात घट्ट धरला होता. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. त्यांच्या जोडीचं कौतुक करत होत्या. सान्वीच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य होतं. सिया धावत आली आणि सान्वीने तिला पाहताच मिठीत घेतलं. आदित्य त्यांच्याकडे हसत पाहत होता, पण सियाच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव होते. सान्वीने ते ओळखलं आणि तिला एका एकांत जागी घेऊन गेली. आदित्यसोबत तू आनंदी आहेस का? सियाने तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. मी खूप खूप आनंदी आहे माझी प्रिय बार्बी डॉल. तो आपल्या विचाराप्रमाणे क्रूर नाही आहे. तो मनाने खूप चांगला आहे. आपण त्याच्या उद्धट वागण्यामुळे त्याला चुकीचं समजलो, पण तो इतका वाईट नाही जितका आपण समजत होतो, सान्वी म्हणाली. सिया आश्चर्याने डोळे फिरवते. तिला विश्वास बसत नव्हता की तिची बहीण असे शब्द बोलतेय, कारण तिला ठाऊक होतं की तिला तो किती नकोसा वाटायचा. चल माझ्यासोबत ये आणि त्याच्याशी बोल. तो खरोखर उद्धट नाहीये, असं म्हणून सान्वी तिला घेऊन गेली. सियानेही तिच्यावर विश्वास ठेवून मान्य केलं. सियाने आदित्यला पाहताच हसत नमस्कार केला. सॉरी सिया, आदित्य म्हणाला, ज्याने त्यांना दोघींनाही आश्चर्यचकित केलं. सॉरी? कसलं? तिने गोंधळून विचारलं. एकदा रागाच्या भरात मी तुला मारलं होतं. ते माझ्या हातून नकोसं झालं, पण नियंत्रण सुटलं होतं. देवाने मला आधीच त्या पापाची शिक्षा दिली आहे, पण मला तुला माफी मागायची संधी कधी मिळाली नाही, म्हणून आता माफी मागतोय. तो म्हणाला. ठीक आहे जिजू, मी तर ते आधीच विसरले आहे, सियाने हसत उत्तर दिलं. सान्वीला खूप आनंद झाला की आदित्य तिच्या विचारांना आणि शब्दांना इतकं महत्त्व देतोय. तिला ठाऊक होतं की तो आधीच ते प्रकरण विसरला आहे, पण तिचा आनंद व्हावा म्हणून त्याने माफी मागितली. ती त्याच्यातील बदल अनुभवत होती. तो तिच्या आवडत्या लोकांना महत्त्व द्यायला लागला होता. हे सगळं तिच्या मनावर खोल परिणाम करत होतं. ती तेजस्वी हसली. आदित्यने आपल्या कपाळाजवळच्या व्रणाकडे बोट दाखवलं, ज्यामुळे ती हसून लोटपोट झाली. त्यांच्या प्रवेशापासूनच सविताजी त्यांच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. आत्तापर्यंत सगळं तिच्या योजनेप्रमाणे चाललं होतं, फक्त त्यांच्या नात्याशिवाय. आदित्य एवढ्या लवकर तिला नकोशा वाटणाऱ्या व्यक्तीसोबत इतकी जवळीक साधेल यावर ती विश्वास ठेवू शकत नव्हती. म्हणून तिने त्यांचे नातं बिघडवण्याचा प्लॅन आखला. आदित्य आणि सान्वी सियासोबत पार्टीचा आनंद घेत होते. सिया आपल्या बहिणीसाठी खुश होती. तिला वाटलं की तिच्या बहिणीसाठी आदित्यच सर्वोत्तम जोडीदार आहे. आईवडिलांसोबत असताना तिला कधीही असं मनापासून हसताना पाहिलं नव्हतं, पण आता तिचा खरा आनंद ती अनुभवत होती. तिने मनोमन इच्छा केली की त्यांचा बंध असा वाढत राहू आणि ते कायम एकत्र राहूत. नंतर जोडप्यांना डान्स करण्यास सांगितलं गेलं. सान्वीने आनंदाने आदित्यचा हात धरला. त्याने तिला आपल्या बाहुपाशात वळवलं. तिचे बदामासारखे काळे डोळे चमकले आणि तिच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटलं. आदित्यच्या अंगातून अनियंत्रित भावना उसळल्या. त्याच्या बोटांनी तिच्या बोटांना स्पर्श केला. तिला आपल्या हृदयाजवळ खेचलं आणि तिनेही आपले हात त्याच्या गळ्यात गुंफले. त्यांचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. दोघेही तालावर उत्तम हालचाली करत होते. त्याला तिच्या डोळ्यात हरवून जायला झालं. सिया आपल्या बहिणीला इतक्या आनंदी अवस्थेत पाहून उत्साहित झाली. तिने ते सुंदर क्षण मोबाईलमध्ये कैद केले आणि नंतर सान्वीशी शेअर केले. त्यांनी सियाला निरोप दिला आणि रात्री 10च्या सुमारास ते स्थळ सोडलं. तिघांनी एकत्र जेवण केलं. आदित्यच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य पसरलं होतं. घरी पोहोचल्यावर सान्वीने मोबाईलकडे पाहत आदित्यला बोलावलं. आदित्य, इकडे ये ना. बघ, सियाने आपला डान्स व्हिडिओ पाठवलाय, ती आनंदाने म्हणाली. आदित्य तिच्या जवळ आला आणि मोबाईलमध्ये पाहिलं. आपल्या रोमॅन्टिक हालचाली पाहून सान्वीचे गाल लाल झाले. हं, तू माझ्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक आहेस सान्वी. तू खूप छान डान्सर आहेस, त्याने तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजलं. तिच्या अंगावर शहारे उठले. कदाचित ग्रॅव्हिटी आपलं काम करत असेल, ती म्हणाली आणि त्याच्याकडे न पाहताच खोलीकडे धावली. तो मागे गेला आणि तिच्या खोलीत जाण्यापूर्वीच तिचा हात पकडला. याचा अर्थ काय? तुला माझी आवड आहे का? त्याने थोडी आशा धरून विचारलं. कदाचित नाही, ती खेळकरपणे म्हणाली. मग जर ग्रॅव्हिटी पुन्हा काम करायला लागली तर थांबशील का? त्याने तिच्याशी अंतर कमी करत विचारलं. तिने असं डोकं हलवलं आणि त्याने वेडापिसा व्हावं असं त्याला वाटलं. त्याचे डोळे विस्फारले होते. तो तिच्याकडे इतक्या तीव्रतेने पाहत होता जणू तिला याआधी कधी पाहिलंच नव्हतं. त्याच्या नजरेत मधुर ज्वाला चमकत होत्या. त्या तिच्या ओठांवर स्थिरावल्या होत्या. तिच्या ओठांवर थोडी थरथर होती, कारण ती घाबरली होती. त्याने आपला हात पुढे केला आणि तिला जवळ ओढून घेतलं. त्याचे हात तिच्या उघड्या कमरेला लागले. तेव्हा तिच्या अंगावर शहारे उठले.
क्षणाचाही विलंब न करता त्याने तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले. यावेळेस तो चुंबन अधिकच उग्र आणि न रोखता येणारं होतं. त्याचे हात तिच्या कमरेवर घट्ट होते, तिला जागेवर स्थिर ठेवून. ती धक्कापासून थोडीशी हबकली आणि त्याने त्याचा फायदा घेत किस अधिक खोल केला. ती थिजल्यासारखी उभी राहिली. तिला कळेना की त्याला दूर ढकलावं का तसेच उभं राहावं. पण त्याचे हात तिच्या त्वचेवरून फिरले आणि तिच्या अंगात वीज पसरल्यासारखं झालं. क्षणातच तिच्या मनात उष्णता उसळली आणि तिनेही त्याला परत चुंबन दिलं, त्याच्या मानेवर आपले हात ठेवून. यावेळी तिला आपल्या कृतीबद्दल पश्चाताप वाटला नाही. तिच्या स्पर्शाने त्याची ओढ अधिक वाढली आणि त्याने चुंबनावर वर्चस्व गाजवलं. त्याचे हात तिच्या त्वचेवर फिरत होते, त्यांच्या हृदयाची धडधड अधिकच वाढवत. तो तिचा दुपट्टा काढायला जात होता. त्याचे हात तिच्या खांद्यापर्यंत पोहोचले होते, पण अचानक त्याच्या आतल्या आवाजाने त्याला थांबवलं. तो भानावर आला. क्षणात त्याने चुंबन तोडलं, तिची पकड सोडली आणि तिच्या चेहऱ्याकडे न पाहताच तिथून निघून गेला. सान्वीने हळूहळू डोळे उघडले. त्याच्या अचानक बदलल्यामागचं कारण तिला समजलं नाही. त्या रात्री आदित्य घरीच परतला नाही. सान्वी पूर्ण रात्र हॉलमध्येच थांबून त्याची वाट पाहत राहिली. दुसऱ्या दिवशी तिने त्याला फोन लावायचा प्रयत्न केला, पण मोबाईल बंद होता. तिच्या मनात अज्ञात भीती घर करू लागली. सान्वीने त्याच्या पर्सनल सेक्रेटरीला फोन करून विचारलं, पण त्याने सांगितलं की लॉकडाऊननंतर आदित्य कधीच ऑफिसला आला नाही. हे ऐकून ती पूर्णपणे तुटून गेली. तिने स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न केला, पण भावना आवरल्या गेल्या नाहीत. शेवटी तिने सविताजींना फोन करून सांगितलं की आदित्य मागच्या रात्रीपासून घरी नाही. काय? पण काल मी पाहिलं की तुम्ही दोघं एकत्र हॉलमधून बाहेर पडलात. मग काय झालं? सविता आजीने विचारलं. मला माहिती नाही आजी. 11:30 वाजता तो अचानक घर सोडून गेला. कुठे जातोय ते काही सांगितलं नाही आणि अजूनही तो परतला नाही. तिचा आवाज गळ्यात अडकला. काळजी करू नकोस ग, मी पाहते. तो लवकरच घरी परतेल, सविताजीने आश्वस्त केलं. सान्वीने फोन ठेवला, पण तिच्या मनात काळजी घर करून बसली. तिला वाटलं तो शांत व्हायला घर सोडून गेला असेल, तिला दुखावण्यासाठी नाही. त्या विचारांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती सोफ्याला डोकं टेकवून जमिनीवर बसली. ती घाबरली होती आणि हे तिच्यासाठी अगदी नवीन होतं. तिने कधीही कोणाला हरवल्यामुळे इतकं दुःख अनुभवलं नव्हतं. आईबद्दल सत्य कळाल्यावर सुद्धा तिला एवढा आक्रोश वाटला नव्हता. तिने ते स्वीकारलं आणि पुढे गेली. विष्णूने तिला एकदा प्रपोज केलं होतं, तेव्हा तिने त्याला थोडा वेळ मागितला होता. नंतर अन्याने सांगितलं होतं की विष्णूने तिचं प्राण वाचवलंय, त्यामुळे त्याला एक संधी द्यायला हवी. सान्वीने ठरवलं होतं की म्युझिक कॉम्पिटिशन नंतर ती त्याचं प्रपोजल मान्य करेल. पण आयुष्याने वळण घेतलं आणि तिला आदित्यशी लग्न करावं लागलं. जर तिला खरंच विष्णू आवडला असता तर तिने हे लग्न कधीच मान्य केलं नसतं. पण त्यावेळेस तिच्या मनात विष्णूचा विचारही आला नाही. तिचं मन म्हणत होतं की आदित्य क्रूर आहे आणि तो तिचा जोडीदार कधीच होऊ शकत नाही. तिला कधीही कुणाशी एवढं जोडलेलं वाटलं नव्हतं. ती एक साधी सोशिक मुलगी होती, जी कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेते, शांत राहते आणि समस्या नीट सोडवते. कधीच इतकी भावनिक किंवा तुटलेली ती झाली नव्हती. अनाहूत विचारांनी तिचं मन पोखरलं. तिने देवाला प्रार्थना केली की आदित्य सुरक्षित परत यावा. तिने अन्नाला हात लावला नाही. तिचं आवडतं घर आता त्याच्या अनुपस्थितीत भयानक वाटत होतं. तिला उमगलं की तो तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. बहिणीच्या नंतर तोच एकमेव व्यक्ती होता ज्याच्याबद्दल तिला इतकं प्रेम आणि काळजी होती. तिला आपल्यातल्या भावनांचं नाव देता आलं नाही. ते प्रेम होतं की आपुलकी की फक्त काळजी. पण ती इतकं मात्र ठाम जाणत होती की तिला त्याला गमवायचं नाही. तिने खूप रडली, थकून बेशुद्ध झाली. बऱ्याच वेळाने डोळे उघडले, पण काहीच बदललं नव्हतं. घर अजून रिकामच होतं. जर त्याच्या बाबतीत काही वाईट घडलं तर मी त्याच्याशिवाय जगू शकेन का? नाही, नाही. मी त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. काहीही झालं तरी मला तो माझ्या जवळ हवा. मला प्रोत्साहन देणारा, मला प्रेम करणारा. मला त्याच्याशिवाय जीवन नकोय. ती हाताने चेहरा झाकून किंचाळली. ती कधीच एवढी नकारात्मक आणि कमकुवत वाटली नव्हती. ती मजबूत होती, पण ज्याला आत्मसखा मानलं त्याला गमावण्याची भीती तिला कमकुवत करत होती. सान्वी, तिला त्याचा आवाज ऐकू आला. तिला वाटलं हा तिचा भास आहे. तू असं इथे का बसली आहेस? त्याने पुन्हा विचारलं. ती वास्तवात परत आली. आता तिला खात्री पटली की तो भास नाही. ती उठली आणि त्याच्याकडे वळून पाहिलं. तो गोंधळलेल्या चेहऱ्याने उभा होता. तिने क्षणभरही न दडवता धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. जणू तिचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून होतं. त्याला तिच्या या कृतीने धक्का बसला. तिचे अश्रू शर्ट ओलसर करत असल्याने त्याने हळूच तिच्या पाठीवरून हात फिरवला. सगळं ठीक आहे ना? तुला काय झालं? त्याने विचारलं. ती काही बोलली नाही, फक्त रडत राहिली, ज्याने त्याचा गोंधळ अधिक वाढला. तू दिवसभर कुठे होतास?
तिने रडतच विचारलं. मी फार्म हाऊसवर थांबलो होतो, त्याने उत्तर दिलं. तू मला का नाही कळवलंस? तुला वाटतं मी तुझ्या हालचाली जाणून घेण्यास लायक नाही का? सान्वीने विचारलं. तिचा आवाज थरथरत होता. आदित्यने खोल श्वास घेतला. पहा सान्वी, आपण दोघं स्पष्ट जाणतो की हे नातं तात्पुरतं आहे आणि आपण ते नेहमी लक्षात ठेवायला हवं. काल मी तुझ्यावर माझा ताबा गमावला. मला माहीत नाही का पण तुझ्या बाबतीत आलं की मी माझ्या भावना आवरू शकत नाही. काही झालं तरी मला तुला दुखवायचं नाही, म्हणूनच मी काल रात्री घर सोडलं. आता मी तुला वचन देतो, मी माझ्या मर्यादा ओलांडणार नाही आणि तू हे घर जसं आलीस तसंच सोडून जाशील. मला तुझ्या आयुष्यात आणखी दुःख यावं असं अजिबात नको आहे. असं म्हणून त्याने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि आपल्या खोलीकडे निघून गेला. सान्वी पूर्णपणे खचून गेली होती. तिला त्याला सोडून जाण्याचा विचारसुद्धा सहन होत नव्हता, पण तो त्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत ठाम होता. आत्ताच तिला त्याचं महत्त्व जाणवलं होतं, पण त्याने लगेच तिचं हृदय तोडलं, त्यांच्या नात्याच्या अंताची आठवण करून देऊन. ती थेट आपल्या खोलीत गेली आणि संपूर्ण दिवस स्वतःला आत बंद करून घेतलं. त्याचा चेहरा पाहण्याची सुद्धा इच्छा झाली नाही. आदित्यचं हृदयसुद्धा तुटलं होतं. तोही कधीच तिचं घर किंवा आयुष्य सोडणं इच्छित नव्हता, पण त्याचवेळी त्याला वाटलं तिची स्वप्न आणि उद्दिष्ट त्यांच्या संसारापेक्षा अधिक महत्त्वाची आहेत. त्या घटनेला 2 आठवडे झाले होते. आदित्य फारच कमी वेळा घरी राहू लागला होता. तो बहुतेकदा आपल्या फार्म हाऊस किंवा ऑफिसमध्ये राहणं पसंत करू लागला. सान्वीला स्पष्ट कळालं की तो जाणीवपूर्वक तिला टाळतोय, पण तिच्या हातात काहीच नव्हतं. घरात तिला एकटेपणा जाणवत होता. तरीही तिने संगीताचे वर्ग सोडले नाहीत. तिचं आवडतं संगीतच तिला मन शांत ठेवायला आणि तिच्या आवडत्या व्यक्तीपासून मन हटवायला उपयोगी पडलं. ती रात्रंदिवस सराव करू लागली. तिच्या मनाला खात असलेल्या विचारांना विसरण्याचा प्रयत्न करत होती, पण तरीसुद्धा तिचं मन त्याच्याशिवाय राहत नव्हतं. आदित्यची अवस्था तिच्यापेक्षा वाईट होती. तो मन एकवटून कामावर लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा, पण जे काही करायचा ते सगळं तिला आठवण करून द्यायचं. परिणामात तो शेवटी चिडचिडा व्हायचा. एक दिवस तो ऑफिसमध्ये होता, तेव्हा एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्याने उचलला. मी आदित्य राजशेखरशी बोलते का? एक स्त्रीचा आवाज आला. होय, कोण? त्याने थंडपणे विचारलं. हॅलो सर, मी अन्या, सान्वीची जिवलग मैत्रीण. मला एकदा तुमच्याशी भेटायचं आहे. कृपया मला वेळ द्या. हे गंभीर आहे आणि सान्वीबद्दल आहे. मैत्रीण म्हणून माझी तिच्याबाबत काही जबाबदारी आहे, तिने विनंती केली. ठीक आहे, आज संध्याकाळी 6 वाजता आपण हॉटेल पार्कमध्ये भेटू. तो मान्य झाला, ज्याने अन्याला आश्चर्य वाटलं. खूप खूप धन्यवाद सर, ती म्हणाली, पण त्याने कॉल लगेच संपवला. त्या रात्री आदित्य फार्म हाऊसच्या बागेतल्या लाकडी बाकावर बसला होता. त्याचे डोळे लाल झाले होते, रागाने नाही तर हृदयदुखीमुळे. त्या डोळ्यात त्याच्या वेदना प्रतिबिंबित होत होत्या. त्याने डोळे मिटले आणि त्या संध्याकाळी हॉटेलमध्ये अन्याशी झालेल्या भेटीच्या आठवणी काढल्या. हॅलो सर, भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मी अन्या, तिने नम्रपणे ओळख करून दिली. त्याने औपचारिक हसू देत उत्तर दिलं. मला सान्वीबद्दल बोलायचं आहे. ती माझी जिवलग मैत्रीण आहे. आम्ही शाळेपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही रूममेटही आहोत. तिने आयुष्यात खूप त्रास सहन केलेत. तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फारसे आले नाहीत, पण जेव्हा विष्णू तिच्या आयुष्यात आला तेव्हा तिचं आयुष्य पूर्ण बदललं. त्याने तिचं आयुष्य रंगीत केलं, तिला आधार दिला, तिची स्वप्न पूर्ण करायला मदत केली. त्याने तिला प्रपोजही केलं, पण तिने फक्त तिच्या स्वप्नांसाठी नकार दिला. मैत्रीण म्हणून मला तिचं मन माहीत आहे. ती त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करते आणि स्पर्धा संपल्यानंतर त्याला आपल्या भावना व्यक्त करणार होती. पण तिचं आयुष्य अचानक बदललं जेव्हा तिने तुमच्याशी लग्न केलं. तिच्यासाठी लग्न कधीच महत्त्वाचं नव्हतं. हे लग्न तिचं हृदय तोडणारं ठरलं. मला माहीत नाही तुम्हाला हे माहीत आहे की नाही, पण रोज लग्नानंतर ती मला फोन करायची आणि रडायची, आपल्या भविष्यासाठी घाबरून. ती सुरुवातीला खूप कमजोर झाली होती. नंतर तिने सांगितलं की तू तिला एका वर्षानंतर ही नाती संपवायला परवानगी दिली आहे. तेवढंच तिच्या लग्नानंतर झालेलं एकमेव चांगलं होतं. मी इथे आले आहे तुला त्या निर्णयासाठी धन्यवाद द्यायला आणि तुला विनंती करायला की तिला आमच्यासोबत प्रॅक्टिससाठी जाऊ दे. तिने लवकरात लवकर आमच्या टीममध्ये सामील व्हायला हवं, जेणेकरून आम्ही स्पर्धेसाठी व्यवस्थित तयारी करू शकू. कृपया सर, तिला आमच्यासोबत राहू द्या. मैत्रीण म्हणून मला तिचा आनंद आणि यश हवंय. तिने आपली गोष्ट पूर्ण केली आणि आदित्यचं हृदय तुकडे तुकडे झालं. त्याला विश्वास बसत नव्हता की सान्वी कुणा दुसऱ्यावर प्रेम करते. त्याने मूठ घट्ट केली आपल्या भावनांवर ताबा ठेवण्यासाठी. काळजी करू नकोस, ती लवकरच तुमच्या टीममध्ये सामील होईल. तुम्ही तयारी सुरू करा. शुभेच्छा, असं म्हणून तो तिथून निघून गेला.
अन्याला आनंद झाला की तिची मैत्रीण या निराशाजनक नात्यातून मुक्त होणार होती. आदित्यचे डोळे अश्रूंमुळे जळत होते, पण त्याने मनाशी एक ठाम निर्णय घेतला आणि तिथून निघून गेला. सान्वी मागच्या अंगणात बसून काळ्या आकाशाकडे पाहत होती. घरात एकटेपण जाणवलं. आदित्यने काही नोकर ठेवले होते घर साफसफाईसाठी आणि एक स्वयंपाकी. पण त्याने तिच्यासोबत केलेल्या गोष्टी, घरकामात मदत करणं, चित्रपट बघणं, गप्पा मारणं, एकत्र स्वयंपाक करणं या आठवणी आता तिला फक्त स्मृतीसारख्या वाटू लागल्या होत्या. तिचं मन पुन्हा त्या सुंदर क्षणांसाठी तळमळू लागलं. तेव्हाच आदित्यची कार गेटमध्ये शिरली आणि त्याच्या आवाजाने तिचे विचार खंडित झाले. तो आत आला आणि नोकरांना तिच्याबद्दल चौकशी केली. तिने अश्रू पुसले आणि धावत पोर्टिकोमध्ये आली. मागच्या 2 दिवसात तो घरात आला नव्हता, त्यामुळे तिला त्याची फार आठवण आली होती. तिचे डोळे त्याच्याकडे भिडले तसेच तिचा चेहरा उजळून निघाला आणि ती फक्त त्याच्याकडे बघत तशीच उभी राहिली. सान्वी, वर ये, आपल्याला एक खूप गंभीर गोष्टीबद्दल बोलायचं आहे, तो थंड स्वरात म्हणाला आणि कोणताही भाव न दाखवता आपल्या खोलीकडे निघाला. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा थंडपणा तिला घाबरवून टाकत होता, पण तरीही ती मागे मागे त्याच्या खोलीत गेली. तिच्या मनात होतं की शक्य तितक्या लवकर गैरसमज दूर करायला हवेत. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.